मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. तालुक्यातील वडगाव पाण इथे अल्पवयीन बालिकेवरती झालेल्या अमानवी ॲसिड हल्ल्याच्या घटनेनं संपूर्ण संगमनेर तालुका हादरून गेलाय. घटनेच्या निषेधार्थ 18 मार्च रोजी संगमनेर सराफ सुवर्णकार संघटना आक्रमक झाली. संघटनेच्या वतीनं शहरात मूक मोर्चा काढत संगमनेर शहर पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकारी संगमनेर यांना निवेदन देण्यात आलं. हा मोर्चा बाजारपेठ, सय्यद बाबा चौक, मेन रोड, अशोक चौक, स्वातंत्र्य चौक मार्गे संगमनेर शहर पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं व्यापारी आणि नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान संगमनेर शहरामधील सराफ सुवर्णकार संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यामुळे आंदोलनाला अधिकच बळ मिळालं. मोर्चा दरम्यान पीडितेला न्याय मिळाला पाहिजे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर शहर पोलीस निरीक्षक बारवकर तसेच उपविभागीय अधिकारी सोनवणे यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनामध्ये आरोपीवरती पॉस्को कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कठोर कलमान्वये कारवाई, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवणं आणि पीडितेला तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. संगमनेर शहर परिसरामध्ये होत असलेल्या ॲसिडच्या बेकायदेशीर विक्रीवरती तात्काळ बंदी घालून कठोर तपासणी करण्याची मागणी देखील करण्यात आली. पीडित कुटुंब आणि साक्षीदारांना सुरक्षा देण्याची जबाबदारी प्रशासनानं घ्यावी अशी ठाम भूमिका संघटनेनं मांडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. आरोपीवरती कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील संघटनेनं दिला आहे. मी रवींद्र विश्वनाथ मेड, राहणार वडगाव पान, तालुका संगमनेर. माझी बाची शाळेतून घरी जात असताना एक अनोळखी व्यक्ती येऊन लपून बसलेला होता. नंतरून ती पुढं आल्याच्या नंतर त्यानं तिला हातातली बाटली दाखवली, म्हणजे या बाटलीचं वास घे, आणि तिला प्रथमतः असं विचारलं की इकडं जाधव कुठं राहतात. तर ती म्हणे इकडे जाधव कुणी राहतच नाही, इकडे जाधव नाहीच आहेत. मग तो म्हणे या बाटलीचं वास घे. वास घ्यायला लावला, त्यानं ते बाटलीचं झाकण काढून तिच्या तोंडात ॲसिड वतलं साहेब ते. तर माझं एवढंच म्हणणं आहे, प्रशासनात तिला न्याय भेटावा ही माझी प्रथमतः पहिली. हे कशावरून झालं, काही त्यांनी सांगितलं का मुलीने की तुम्हाला काही नाही. का केलं त्यांनी, ऍसिड का टाकलं? अनोळखी ते काहीच सांगता येणार नाही साहेब तिला. पण मग आपली काय अपेक्षा आहे आता प्रशासनाकडनं? फक्त मला तिला न्याय मिळावा एवढीच माझी प्रशासनाची अपेक्षा आहे. आणि आरोपी लवकरात लवकर पकडला जावा हीच माझी प्रशासनाला विनंती आहे. प्रथमतः सराफ सुवर्णकार संघटना संगमनेर आणि सोनार समाज अखिल महाराष्ट्र यांच्या वतीनं काल झालेल्या या भ्याड हल्ल्याचा प्रथमतः निषेध व्यक्त करतो. असा अमानवी हल्ला अशा या लहान कोवळ्या मुलीवर होणं हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने याच्याकडे अतिशय गांभीर्याने घटनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या आरोपींवर पॉस्को अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे पीडितेला न्याय म्हणून जी शासकीय मदत आहे ती मिळावी आणि त्याचप्रमाणे मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत मिळावी. आणि जी अनिर्बंध ॲसिड विक्री ही समाजामध्ये होत आहे त्याच्यावर कठोर पावले उचलण्यात यावी अशी मी गव्हर्नमेंटला आशा व्यक्त करतो आणि घटनेचा निषेध करून संघटनेच्या वतीनं घटनेचा निषेध व्यक्त करतो. आज सराफ सुवर्णकार संघटना आणि अखिल सोनार समाज
आणि संगमनेरातील व्यापारी संघटनांच्या वतीनं आपण आज गांधी चौक येथून निषेध मोर्चाला सुरुवात केली आणि गांधी चौक, बाजारपेठ, तेलकुंड मेन रोड मार्गे आपण पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं सह्यांचं निवेदन हे पोलीस निरीक्षक जे बारसकर साहेब आहेत आणि त्याचप्रमाणे DYSP कुणाल सोनवणे साहेब यांना देऊन आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यामार्फत आपण करत आहोत. यानंतरही पुढं आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास संघटनेकडून आणि समाजाकडून पुढील कारवाईची आपण तयारी ठेवतो. धन्यवाद. आज आम्ही इथं संगमनेर शहर व तालुक्यातील सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने आलेलो आहे. आमची मागणी ही आहे की काल जो भ्याड हल्ला आमच्या सोनार समाजाच्या मुलीवर झाला, अतिशय निंदनीय गोष्ट आहे ती आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. कुठल्याही समाजाची मुलगी असो, आमच्याच नाही कुठल्याही इतर समाजाची जरी मुलगी असती, तिच्यावर हा हल्ला झाला असता तर ही निंदनीयच बाब आहे. आणि हल्लेखोर हा लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे, कारण की आज त्यांनी तिच्यावर केला, उद्या दुसरीवर करू शकतो. तो समाजासाठी घातकच आहे आणि त्याच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. त्यासाठी आम्ही आज संपूर्ण समाजाच्या वतीने इथं साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे, बारवारकर साहेबांना. आणि त्यांना आमची तीच मागणी राहणार आहे की अशा नराधमाला लवकरात लवकर अटक करा. आज आम्ही मूकमोर्चा काढून निषेध केलेला आहे. पुढच्या वेळेस हा मोर्चा अतिशय आवाढव्य भव्य दिव्य असं निघल जर 2 दिवसात त्या नराधमाला अटक झाली नाही. हीच आमची मागणी, त्या नराधमाला अटक करावी आणि कठोरात कठोर शासन करावं. त्यामधील वडगाव पाणी येथे झालेल्या ईश्वरी डहाळे ह्या मुलीवर जो भ्याड हल्ला झाला याबद्दल प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. यापूर्वी 4 महिन्यांपूर्वी मालेगाव येथील 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घुण खून करण्यात आला, तरी आतापर्यंत त्या आरोपीला शिक्षा झालेली नाहीये. आमचा सुवर्णकर समाज हा अत्याचार होत असेल तर महाराष्ट्रातील पूर्ण सुवर्णकर समाज दाखवून देईल की हा तीव्र आणि या मुलीला जो काही न्याय प्रशासनाकडून भेटला पाहिजे. आणि प्रशासनाला विनंती करते की अशा लहान लहान मुलींवर अत्याचार होण्यासाठी त्याच्यावर कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला फाशी ही शिक्षा झालीच पाहिजे. खरं तर हा काळा दिवस म्हणावा लागेल. ईश्वरी डहाळे या अतिशय लहान मुलीवर अमानवी अत्याचार म्हटलं तरी चालेल, इतका पाशवी अत्याचार त्या मुलीवर झाला. आपण जर पाहिलं तर संगमनेर तालुक्यामध्ये लागोपाठ ह्या 3री घटना होत आहे. या हप्त्यामध्ये एका आठवड्यामध्ये 3री घटना होऊन आज आमच्या समाजाची ही ईश्वरी जी आहे, अतिशय गोंडस मुलगी होती, तिच्यावर हा अमानवी अत्याचार झाला. ॲसिड फेकून तिच्यावर जो अत्याचार झाला याचा मी आमच्या सर्व समाजातर्फे निषेध करतो. आज तळेगाव फाट्यावरही रास्ता रोको करण्यात आला. सर्व समाजाच्या वतीने हा रास्ता रोको असताना तिथं असंख्य लोक उपस्थित होते आणि त्या सर्व लोकांच्या वतीनं तो निषेध व्यक्त केला. आमच्या पाठीमागे हे सर्व लोक अतिशय खंबीरपणे उभे राहिले आणि मीडियाही खंबीरपणे उभा राहिला. खरं तर यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण याला वाचा फोडण्याचं काम मीडियाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. आज दुनियामध्ये किंवा आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी हे जे अत्याचार होत आहेत, त्या अत्याचाराला वाचा जर फोडायची असेल तर आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. आमच्या ह्या ईश्वरीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू, एवढंच मी सांगतो आणि थांबतो. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.